स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातील महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचा 20वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी शहर हे कष्टकरी लोकांचं गाव आहे. शहरात वस्त्रोद्योग कामगार, बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं आहेत. त्यांना अनेक समस्या उद्भवत होत्या. या अनुषंगानंच 2006 साली राजेंद्र निकम यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेची स्थापना केली. संघटनेला 20 वर्ष पूर्ण झाली. या अनुषंगानं वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मारुती मंदिरात मारुती अभिषेकही घालण्यात आला. बांधकाम कामगारांचा मेळावा वृद्धाश्रममध्ये वृद्धांना धान्य वाटप करून साजरा करण्यात आला. तसंच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते 200 बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याच्या किट्सचं वाटप करण्यात आलं. यात भांडी संच आणि विविध साहित्याचंही वाटप करण्यात आलं. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबिरही घेण्यात आलं. शिबिराला 200 कामगारांनी सहभाग नोंदवला. यावेळी शहाजी भोसले महाराज यांनी आपल्या भाषणात सांगितलं की कामगारांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, राज्य शासनाच्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, याचा कसा लाभ करून घ्यायचा याबद्दल मार्गदर्शन केलं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या वाढीसाठी शुभेच्छा देत कामगारांना जी काही मदत लागेल ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव करेल अशी भावना व्यक्त केली. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संपूर्ण इतिहास विशद केला. संघटना चालू केल्यापासून अनेक कामगारांना न्याय मिळालाय. संघटनेच्या माध्यमातून अनेक कामगारांच्या मुलांचं शिक्षण, मुलींची लग्न तसंच अनेक उपयोगी कामं संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहेत. कोणत्याही कामगाराला काही अडचण आली, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. तसंच शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव यांनी सांगितलं की बांधकाम कामगारांना संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कामं करण्यात आली आहेत. इथून पुढेही संघटनेनं अशाच कामगारांच्या पाठीशी उभं राहावं. बांधकाम कामगारांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडं, त्यांच्या खेळाकडे लक्ष द्यावं. आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात सक्षम बनवावं, व्यसनापासून दूर ठेवावं. इचलकरंजी शहरातील कामगाराच्या साठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून सुसज्ज ESI हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. तसंच हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने यांनी आपल्या भाषणात सांगितलं की चळवळीतून ही संघटना उभी करण्यात आली आहे. शासनाच्या सर्व योजना तळागाळातल्या कामगारांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. प्रत्येक कामगारानं स्वतःचं घर कसं मिळेल यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. प्रत्येक कामगाराचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी राज्य शासन काम करतंय. संघटनेच्या माध्यमातून जी नावं आमच्याकडे येतील त्या कामगारांना घरं बांधून दिली जातील. येणाऱ्या 6 महिन्यात अनेक कामगारांना शासनाच्या योजनांचा फायदा करून दिला जाईल. यावेळी राजेंद्र निकम, केप्पान्ना हलगेकर, इम्तियाज शेख, बेगम नदाफ, सलमा शेख, शाहीन खानापुरे, सुवर्णा शिंदे, शशिकांत कांबळे, सुकुमार गायकवाड, फिरोज शेख, अल्ताफ मुजावर, सुमित्रा टोने, हेमा कांबळे, अश्विनी कुलकर्णी यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.